पहा मित्र, श्री सोहन उत्पन्नाचा 60% भाग खर्च करता उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात, तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात. तर त्यांचा पगार किती? आता आपल्याला असं लक्षात येते का 60% खर्च झाल्यावर उरला किती धन पगार? 40% उरला. असं 40%ला 300 रुपये देणगी दिली कोणाला? अनाथ आश्रमाले. 300 तर देणगी दिली आणि 3200 उरले. म्हणजे असं म्हणू शकत नाही मी 3200 प्लस 300 म्हणजे 3500. 3200 प्लस 300 म्हणजे झाले 3500. 3500 म्हणजे 40% पगार कसा काय उरलेला? असं म्हणजेच मी काय म्हणू शकतो 40% फ्रॅक्शन किती आहे? 40% फ्रॅक्शन येते 2/5. कसा आला या? तर 40 भागेला 100 म्हणजे 0 0 कटला, 2 2 4 2 5 10 असा. तर पहा 2/5 म्हणजेच काय मी म्हणू शकतो 2 म्हणजे काय तर 3500. 3500 तर 5 म्हणजे किती? त्याचा तिरपा गुणाकार करा, गुन्हेला 5 होईल, इथं भागेला 2 येईल. ठीक आहे. आता यानं याला भागा, यानं याला भागलं तर उत्तर काय? 3500 4 दे म्हणजे 1750. 1750 1750 गुन्हेला 5, 17 5 85 म्हणजे 8500 आणि 5 5 25 म्हणजे 250. किती झाले? 8750. ऑप्शन कोणतं? डी. व्हिडिओ आवडला असा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.